हॅलो. पुढील सामना जुवेलिकर फायटर्स विरुद्ध संकुल बॉईज बी. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेण्यात आलेलं आहे संकुल बॉईज बी या टीमने. पहिलं षटक घेऊन येत आहे विकास. पंचांच्या भूमिकेमध्ये श्रवण आणि लेग अंपर पंकज उर्फ बुवा. चला सामना सुरू करा. पंच गोलंदाज चालू करा बोलून. पहिलाच चेंडू नो चेंडूवरती उत्कृष्ट असा चौकार मारलेला आहे फलंदाज दीप याने. चांगली सुरुवात. 0 चेंडू मध्ये 5 धावा. एवढे आहेत पुन्हा एकदा फुल चेंडू होता परंतु तेवढी चांगली क्षेत्ररक्षण दिलीप दिघे यांच्याकडून. 2 चेंडू 7 धावा. 6 धावा. डॉट चेंडू कीपर कडून थोडस क्षेत्ररक्षण पुढील चेंडू होती 1 धाव. 4 चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण विपुल शिंदे थोडेसे गांगरले होते. शेवटचा चेंडू विकासाचा. धावसंख्या झालेली 9. ट्रू वगैरे संपून टाकायला काढले ते येऊन जाईल. कोण हा चेंडू डेड होता का अंपर. डेड चेंडू होता. डेड बॉल. बाईचा चौकार. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या किती झाली ती 13. नवीन गोलंदाज दीपक. पहिल्या ओव्हरला 13 होते. नवीन गोलंदाज आले दीपक. त्याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार मारलेला आहे. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झालेली आहे बिनबाद 17. डॉट चेंडू दीपक यांचा उत्कृष्ट असा. लगातार 2 चेंडू 9 धाव. उत्कृष्ट असं फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण. तेवढाच चांगला असा थ्रो. फलंदाज धावशीत बाद झालेला आहे. प्रशांत नवीन फलंदाज. पहिला चेंडू चौकार. सलगचे 3 चेंडू निर्धाव.
पाचव्या चेंडूवरती 2 धावा. 5 चेंडू, धावसंख्या 19. शेवटचा चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तरी 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 21. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. नवीन गोलंदाज, नवीन फिरकी गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू दिलीप दिघे. संघासाठी 3रं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेलं आहे. एक धाव एकवटण्यात यशस्वी झालेले फलंदाज साहिल. धावसंख्या 22. एकदम गच्चा असं क्षेत्ररक्षण विपुल यांच्याद्वारे. चांगला चेंडू, निर्धाव असा चौकारानंतर निर्धाव चेंडू, कमबॅक केलेले बॉलरने. फुल चेंडू, गॅप शॉट सिलेक्शन. पुन्हा एकदा चेंडू फुलच्या दिशेने, चौकार. 4 चेंडू नंतर धावसंख्या झाली 30. 3ऱ्या ओव्हरचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. साहेबांचं आगमन झालं. निर्धाव चेंडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दीपकद्वारे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करण्यात आलेले आहे. 2 धावा संघासाठी वाचवलेले आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 32. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32. नवीन गोलंदाज सागर. कॅप्टनने सागरवरती भरोसा ठेवून सागरला गोलंदाजी दिलेली आहे. पहिला चेंडू निर्धाव. उत्कृष्ट असे गोलंदाज. दुसऱ्या चेंडूवरती फक्त 1 धाव. धावसंख्या 33. तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव. 3 चेंडूमध्ये 2 धाव. फलंदाज धावचे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दीपक. तेवढंच उत्कृष्ट असं की विकेट किपिंगच्या पाठीमागे विकास यांचं बॉल कलेक्शन आणि रनआउट केलेलं आहे. फलंदाज बाद.
शेवटचे 2 चेंडू आहेत चौथ्या ओव्हरमधील. धावसंख्या झालेली आहे 35. शेवटचे 2 चेंडू बघूया सागर कसे टाकतो शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण दीपकद्वारे, परंतु थोडीशी कीपरकडून मिसफील्ड झालेली आहे. फलंदाज बाद करण्यात अयशस्वी झालेले आहेत. शेवटचा चेंडू चौथ्या ओव्हरमधील शेवटचा चेंडू. तेच उत्कृष्ट असे गॅप शॉट सिलेक्शन. शेवटच्या चेंडूवरती चौकार लगावला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 41 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. जिंकण्यासाठी सेम बॉल ना की नवीन बॉल. फक्त आणि फक्त 42 धावांची गरज आहे. संकुल बॉयज बी या टीमसाठी जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. 42. अरे काय हॅलो. संकुल बॉयज बी टीम तर्फे ओपनिंग फलंदाज सागर आणि संघाचा कॅप्टन दीपक. यानंतरची पुढील मॅच 9 कृष्णा विरुद्ध चॅलेंजर. हॅलो. 9 कृष्णा आणि चॅलेंजर बॉयज ना. टॉससाठी कॅप्टनने टॉससाठी हजर आहे. 9 कृष्णा आणि चॅलेंजर बॉयज. 9 कृष्णा आणि चॅलेंजर आहे. दोन्ही टीमच्या संघांनी कर्णधारांनी चॅलेंजर बॉयचे कर्णधार टॉस सोडवण्यासाठी हजर झाले आहेत. 9 कृष्णा संघाचे कर्णधार लवकरात लवकर मॅचची संपर्क साधावा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस सोडवला जाईल. 9 कृष्णा संघाचे कर्णधार चालू मॅचच्या वर्णन जोडीकर फायटर्सने 41 धावांचं लक्ष्य उभं केलेलं आहे संकुल बॉयज बी टीम साठी. संकुल बॉयज टीम बी. भालेराव यांचं आगमन झालेलं आहे. बॉलरचं नाव काय. 9 कृष्णाचे कर्णधार अमोल साळुंके यांच्या हस्ते या पुढील मॅचचा टॉस उडवला जाईल. चला सामना चालू ठेवा. गोलंदाजाचं नाव दीप. चला सामना चालू करा. 4 षटकामध्ये 42 धावांचं भलं मोठं आव्हान बघूया. संकुल बॉयज बी टीम कसं काय चेस करत आहे. संकुल बॉयजचा धडाकेबाज फलंदाज दीपक स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती सागर.
कोणी जिंकलं? किती? चॅलेंजर बॉईज यांनी टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेत आहेत. बॅटिंग घेतली का? बरोबर. चॅलेंजर बॉईज यांनी बॅटिंग घेतलेली आहे. सहा धावा झालेले आहेत. यानंतरचा पुढील मॅच रायझिंग स्टार आणि गुड्डू रंगीला यांनी लवकरात लवकर मैदानामध्ये हजर राहायचं आहे. रायझिंग स्टार गुड्डू रंगीला. तीन चेंडूमध्ये 10 धावा आलेले आहेत. एक धाव यशस्वीरित्या घेण्यात आलेली आहे. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, परंतु डॉट चेंडूवरती एक धाव घेण्यात आलेली आहे. एक ओव्हरची धावसंख्या झालेली आहे 12. ह्याच्यावर ठेव, ते ताकावरती ठेव, तर थंड तर आहे. ह्याच्यावर ठेव, ताक देऊ नको, हेच द्या. एक वर्ष समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 12. बॉलरचं नाव, बॉलर नेम प्रशांत. किती झाले? एक ओव्हर 12, 2 ओव्हर 12. विश्वास नाही का तुला? काढून दे. पंच, चेंडू काय होता? वाईट प्लस 2. 15 आईला रन लय कव्हर केली बाबा. कव्हर झाल्या. डायरेक्ट नो. वाईट धावसंख्या 16. नरेश भालेरावांचं आगमन झालेलं मैदानामध्ये उत्कृष्ट असा ऑफ साईडला चौका लगावलेला आहे. थोडीशी मिसफिल झालेली आहे क्षेत्ररक्षकांकडून. धावसंख्या झालेली 22. या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत.
3 बॉल झाले आहेत, अजून 3 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या झालेले 22. आई जवली हे बाबा नशीब. तो बोलतोय उभा राहतो रे बोलतोय त्याचा भरोसा नाही ना. कवर मस्त गेला चौका रे. तो टाकला इकडं. नाही योग बघत असतो तो सुटतोय का नाही तो. 2 धावा घेण्यात यशस्वी. उत्कृष्ट असं चपळ फलंदाज आहे दीपक. त्याला जोड आहे सागरगिरी. तो पण आती चप्पल. ही त्याच्याहून चपळ आहेत पण दाखवत नाही चपळ आहे. पुन्हा एकदा अरे अडला. ठीक आहे नाही, थोडं लेट झालं त्याला पळायला. तिसरी धाव घेण्याच्या मेळामध्ये सागरगिरी संपला आता. धावचे बाद झालेले आहेत. इथं होता. आता काय होईल. धाव संख्या झालेले 26. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेले 26. गिरीश भाऊ आपण मैदानामध्ये हजर आहात. आम्ही तुम्हाला बघत आहोत. या मंडपामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. गिरीश भाऊ पुढील 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. 12 चेंडू 16 धावा. नवीन गोलंदाज नाव सांगा. पवन. श्रवण 2. चौका ही बाउंड्री. अरे पुन्हा एकदा फलंदाज धावची बाद झालेला आहे. नवीन फलंदाज प्रसाद. विकास खातेही खोलू शकला नाही. धावची बाद झालेली आहे. 11 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. दाबतोय दिप्या. काय बोला. डॉट चेंडू. पुन्हा एकदा डॉट चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी श्रवण यांच्या मार्फत. किती आले. 3च का. 3 2च. एक तो लेग बॅकचा गेला. अवांतर चेंडू वाईट. धावसंख्येमध्ये वाढ. 28 झाला. होताय 14 पाहिजे. मामा गिमा कुठे आहेत. फलंदाज बाद. हॅलो. आठ चेंडू 14 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज बॅट्समन क्रीज मध्ये उभं राहायचं. बाहेर उभं राहिला. आठ चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. चला सामना स्पीडअप करा. त्यांचं खेळण्याने ताकीद द्या. 8 चेंडू मध्ये 14 धावा आहे. ऊन खूप आहे. लवकरात लवकर सामना संपवायचे आपल्याला. 8 चेंडू 14 धावा. नवीन फलंदाज दिलीप दिघे आलेले आहेत. जास्तच बॅकफूट गेले. बॉल मारायच्या स्टंपला बॅट मारून आलेले आहेत.
लवकर घरी जायची घाई आहे. आगे आगे खेलने वालों का ये हाल है. 7 चेंडू 14 धावांची गरज. नवीन फलंदाज श्रीकांत. 7 चेंडू 14 धावांची गरज. आपको 9:30 बजे मिल जाएगा आपको. हेलो दोघं भाऊ खेळते. 24 लाख पूरा आहे. शेवटच्या ओव्हरला ओव्हर झाली. 13 धावांची गरज आहे. 6 चेंडू 13 धावांची गरज. तरी आबाकडे 29 29 झालेला स्कोर. 13 धावांची गरज आहे. 2 ओव्हरला मॅच झालं. भाई भाई छोटा भाई बड़ा भाई काम करत डॉट काढले त्यांना विकेट त्यात एक वाईट दिला 3 रन दिला. चला पंच दोन्ही संघाने ताकीद आहे. सामना स्पीडअप करा. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. बॉलरचं नाव बॉलर नेम बॉलरचं नाव काय? अमित अमित अमित. सहा चेंडू 13 धावांची गरज. सहा चेंडू 13 धावांची गरज आहे. आता 5 चेंडू मध्ये 3 चौकारांची गरज आहे. हॅलो 5 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. निघते का निघते. फक्त आणि फक्त 1 धाव. दोन्ही चेंडूवरती सिंगल धाव आलेली आहे. फलंदाज त्रिफळाचीत झालेला आहे. नवीन फलंदाज विजय. 3 चेंडू मध्ये अजूनही 12 धावांची गरज आहे. 3 चेंडूवरती 3 चौकार मारून विजयाने मॅच जिंकवल्यास 5,000 रुपये बक्षीस देण्यात येईल. कोणातर्फे ते सांगणार नाही. गपचूप पाकिट दिलं जाईल. आणि पहिला चौका मारलाच होता पण फक्त फलंदाज क्षेत्ररक्षक मध्ये आला. चला ठीक आहे. 1 धाव घेण्यात आलेली आहे. 2 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. 10 धावांची. शेवटचा चेंडू उत्कृष्ट अशी गोलंदाजी. आणि सामना ज्वेलिकर फायटर्स या संघाने एकतर्फी जिंकला असे म्हणता येईल. संकुल बॉईज बी टीम संघाने श्रवणला द्याव्या 4 वाजता येणार.
आत्ताच्या सामन्यामधील जुवेलीकर फायटर्स तर्फे उत्कृष्ट अशी गोलंदाजी करणारा